अशोक खरात प्रकरणामध्ये ऑब्व्हियसली 2008 साली त्याचा पाठपुरावा केला होता. अशोक खरात नंतर बाबांनी काय सांगितलं, मी कॅप्टन आहे आणि माझ्याकडे पिस्तूल आहे. म्हणजे सरळ सरळ ही जीवे मारण्याची धमकी आहे. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा आलेला आहे. याबाबत थोडंसं शासन म्हणा किंवा पोलीस प्रशासन तेवढा विश्वास द्यायला कमी पडतं. राजकीय व्यक्ती म्हणा किंवा कॉर्पोरेट लेवलमध्ये काम करणाऱ्या अशा हाय प्रोफाईल व्यक्ती देखील अशा गोंधूबाबाच्या मागे लागतात. तीर्थ किंवा प्रसाद म्हणून देतात, त्यावेळी काही त्याच्यात गुंगीचं औषध घालून दिलं जातं. महिलाच का बळी पडतात, त्याच्यामागे श्रद्धा असते महिलांची. मेलेला माणूस जिवंत करण्याचा दावा एका फादरने केलेला होता. तसे महाराष्ट्रातले बाबा आहेत, तसे देशातले पण काही बाबा आहेत आणि त्या बाबांना मोठं करण्यामध्ये पण राजकीय आहे. KM सारख्या हॉस्पिटलमध्ये उघडे बाबाचा दरबार भरायचा आणि रुग्णांना बरं करायचा, तो दावे करायचा. आमच्या बागेतील आंबा खाला तर मुलगा असो, तिच्यावर अत्याचार झाला पण समाज तिला दोष देतो. त्या बाबाने अत्याचार केला पण बाबाला दोषी कोण धरत?